गावाच्या खोलीमध्ये त्या जगत आहेत. वय वर्ष 74 कोणी कार्यक्रम देत नाही. काय असतं ते विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांचे मिस्टर मागे कोरोना काळामध्ये हिसकावून घेतला आणि आज त्या एकट्या पडल्या. समाजाने त्यांना कुठेतरी मागे टाकलं आहे अशी खंत त्यांनी मला बोलून दाखवली. आणि मी ताईला शब्द दिला की ताई आम्ही दरवर्षी स्वागत करण्यासाठी मी आदरणीय प्राध्यापक रतन कुमार साळवे सरांना विनंती करतो की आपण लगेच आपण 2 भेंडी या ठिकाणी ऐकणार आहोत. इतकं दैदिप्यमान काम सरांनी आंबेडकरी चळवळीच्या प्रांतात केलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या सगळ्यांना. हा सर्व इथं जमलेला जो गोतावळा आहे तो शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचा गोतावळा आहे. सर्वजण इथं आले. खरं तर बोलण्यासारखं खूप काही आहे, पण वेळ आणि मुख्य कार्यक्रमाचा विचार करता फक्त 15 ऑगस्ट आज स्वातंत्र्य दिन. या दिवशीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो. 15 ऑगस्टच्या दिवशी वामनदादा कर्डक या महाकवीचा जन्म झाला. आमच्यासाठी ते महाकवी आहेत, कारण त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गाण्यांच्या माध्यमातून, कविताच्या माध्यमातून सर्व देशभर आणि स्पेशली महाराष्ट्रभर आमच्या पोहोचवलेले आहेत. त्यांनी जी जनजागृती केली, त्यांच्या ह्या जन्मदिनी हा जो रतनकुमार साळवे यांनी कार्यक्रम ठेवला, खरं म्हणजे त्यांना त्यांच्या ज्या उपकाराची परतफेड या रूपानं ते करत आहेत. वामनदादा कर्डक यांनी जी गाणी गायलेली आहेत, जसे की उद्धरली कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे, खरोखरच हे अत्यंत म्हणजे त्यांनी एक सत्य परिस्थिती त्यांनी त्यांच्या काळातून मांडलेली आहे. आणि त्यांच्या विचाराचे लोक तयार करण्यासाठी म्हणून आणि त्यांच्या विचाराचा, बाबासाहेबांच्या विचारांचा जागर त्यांनी महाराष्ट्रभर केला. त्यांना विसरून आंबेडकरी चळवळ ही काही कधीच यशस्वी होणार नाही. त्यामुळे त्यांच्या विचाराचा जागर व्हावा, त्यांच्या विचाराची उजळणी व्हावी यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आणि हा अत्यंत उल्लेखनीय कार्यक्रम आहे. अशा कार्यक्रमांना सर्व आंबेडकरी जनतेने हजेरी लावणे, मदत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि असे कार्यक्रम घडवून आणणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सध्या पोलीस तक्रार प्राधिकरणावर तपास अधिकारी या पदावर कार्यरत आहे. आणि छत्रपती संभाजीनगर येथे शिडको एनाटला राहतो. आज निळे प्रतीक ह्या वर्तमानपत्रातून जो प्रकाश साळवे करत आहे प्रयत्न, त्या कार्यक्रमाला आदर्श गायिका महाराष्ट्रातील नव्हे पूर्ण भारतातील सुषमादेवी यांचा सत्कार करण्याचा मला सौभाग्य मिळालं. त्याबद्दल मी निळे प्रतीक संस्थांचं आभार व्यक्त करतो. मला एका गोष्टीची खंत वाटते की इतके गुणवान कलाकार आपल्याकडे असताना शासनाकडे यांची बाजू व्यवस्थित मांडल्या न गेल्यामुळे ते आज अनेक पुरस्कारापासून वंचित राहिले. तर आपण शासनकर्ते जमात या नात्याने आपण त्यांना काय देता येईल याचा एक प्रयत्न मी करतो. आणि शासनाला मी विनंती करतो की बहुजन समाजातील ज्या उपेक्षित महिला आहेत, ज्या खरोखर गुणवान आहेत, त्यांचा सत्कार करावा, त्यांना पुरस्कार द्यावा अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो. आणि आपण सगळ्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. मी वामनदादा, तर मी 8वी स्तरापासून आंबेडकर कॉलेजमध्ये वामनदादांचे कार्यक्रम व्हायचे. मी 12वी मिलिंद सायन्सचा विद्यार्थी आहे आणि 5वी ते मिलिंद हायस्कूलचा विद्यार्थी आहे. 1984ला मी महाराष्ट्रामध्ये मागासवर्गामध्ये द्वितीय आलो होतो. आणि मी मिलिंद कॉलेजचा पहिला विद्यार्थी होतो. त्यावेळेस एम एन शिंदे होते प्राचार्य, त्यावेळेसचा विद्यार्थी. वैद्यकीय महाविद्यालयात माझं शिक्षण घाटीत झालं. जेजून MD केलं मी. आणि आज पूर्ण 8 जिल्ह्याचा मराठवाड्याचा प्रमुख आहे. मी कामगारांना जो काय न्याय देता येईल त्यासाठी मी भरीव प्रयत्न करणार आहे. मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याला कशी याच्या सुविधा, खरं कामगारांना काय सुविधा भेटतात त्यांना त्यांची जाणीव करून द्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आधी सकाळी आमच्याकडे ICUचं उद्घाटन झालं ES हॉस्पिटलमध्ये. तेव्हा संजय केनेकर साहेब आले होते. त्यांना मी सांगितलं की आपल्याला काही मराठवाड्याचा, आपण इथले नागरिक म्हणून आपल्याला मराठवाड्यासाठी भरीव कार्य करायचं आहे.
ते म्हणजे आपण संगनमताने एकत्र होऊन करू आणि खरा न्याय मिळवून देऊ. तुमचं नाव सांगा. माझं नाव डॉक्टर आनंद सुधाकरराव इंगळे. मी ॲडव्होकेट रामेश्वर तायडे. या महत्त्वपूर्ण अशा 15 ऑगस्टचा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला, निळे प्रतीक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रतनकुमार साळवे, आजच्या कार्यक्रमाचे वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त व शिक्षण महर्षी यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि विशेषतः रतनकुमार साळवे यांनी हा कार्यक्रम आयोजित करत असताना एक वामनदादाचे पटशिष्य आणि वामनदादाच्या प्रमुख गायिका म्हणून सुषमा देवींना या ठिकाणी बोलवलं होतं. मी रतनजीचे या ठिकाणी विशेष आभार मानणार आहे की सुषमाताईंना आणि भदंत संगपाल यांना या ठिकाणी आयोजित करून एक मैफिल वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त रंगवली आणि क्रांतिकारी बुद्ध भीम गीत लोकगीत या ठिकाणी सादर करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त माजी निवृत्त बालाजी सोनटक्के सर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे. आणि रतनजी, तुमचं हे जे समीकरण आहे अतिशय रसायन खतरनाक आहे आणि वामनदादाला ही खऱ्या अर्थानं ह्या जयंती च्या निमित्तानं आपण सर्व कला क्षेत्रातील लोकांना एकत्र करून वामनदादांना खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जयंतीचा जो महोत्सव या शहरामध्ये औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आयोजित केला, त्याबद्दल तुमच्या बहुउद्देशीय संस्थेचे सर्व संचालक आणि इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि जयंतीनिमित्त सर्व धर्मीय, जसे बाबासाहेब आंबेडकर म्हटले की आजच्या स्वातंत्र्य दिनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या कोटेशन प्रमाणे सर्व जाती धर्माला सामावून घेणारे वामनदादांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला मी या ठिकाणी 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय बुद्ध, जय संविधान. असं आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपले दैवत परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण ज्या समाजामध्ये जन्माला येतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, म्हणजे पे बॅक टू सोसायटी. ज्या ज्या समाजामध्ये जो कोणी माणूस जन्माला येतो त्या त्या समाजाचं आपण देणं लागतो, आपण काहीतरी त्या समाजासाठी केलं पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून मी दैनिक निळे प्रतीकच्या माध्यमातून सर्व तळागाळातील सर्वसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचं काम करत असतो. पण त्याला लागूनच निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे अंतर्गत आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण वामनदादा कर्डक आणि शिक्षण महर्षी माधवरावजी बोर्डे त्यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी आज कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि या कार्यक्रम आयोजन करण्याच्या पाठीमागची भूमिका आपली अशी होती की आजची जे कलावंत आहे तिथे खऱ्या अर्थानं उपेक्षित आहेत. जशा की आता सुषमा देवी ज्या आपल्या 1 नंबरच्या क्लासिक गायिका आहेत, देशभरामध्ये त्यांचं नाव आहे, परंतु आज त्या वयाच्या 74व्या वर्षी उपेक्षित आहेत. इतर कलावंतांपेक्षा त्यांची खूप दयनीय अवस्था आहे. आणि समाजाचं प्रबोधन आयुष्यभर ज्या कोणी करत आहेत, तर समाजाचं प्रबोधन करत असताना त्यांच्यावर अशी वाईट वेळ येते जगण्यासाठी शेवटच्या क्षणामध्ये, शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर. तर हे कुठेतरी हे याविषयी खंत एक माझ्या मनामध्ये होती. कारण गेल्या महिन्यामध्येच मी ताईशी संपर्क साधला, तर ताई अक्षरशः फोनवरती माझ्यासोबत रडल्या आणि मला त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली की आज मी अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे, मला कोणीही कार्यक्रम देत नाही, माझे खायचे वांदे आहे. तर एखाद्या एवढ्या उंचीचा कलाकार जर असा उपेक्षित असेल तर मला समाजाप्रती याविषयी समाजानं जागृत होण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे की आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कलावंत टिकले पाहिजे, कलावंत जगले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी बालाजी सोनटक्के सर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून भदंत संगदीप थेरो हे बुलढाण्यावरून यासाठी आले होते. त्याचबरोबर नवतरुण उद्योजक रविकुमार तायडे, डॉक्टर आनंद इंगळे, आदरणीय गुरुवर्य ऋषिकेशजी कांबळे सर, अनेक मान्यवर या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण वामनदादा कर्डक आणि शिक्षण महर्षी बोर्डे माधवजी बोर्डे सर यांच्या नावाने सुद्धा आपण काही समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. आणि कल्याणासाठी तुम्ही तुमचं पाऊल काय राहणार? उपेक्षित कलावंतांसाठी खरं म्हणजे
जास्तीत जास्त त्यांच्यासाठी काय करता येईल की जसं स्वतःची घरं असतील, वार्षिक मानधन असतील किंवा शासनाकडून काही विविध योजना त्यांना कशा पद्धतीने राबवून दिल्या जातील, त्यासाठी संस्थेच्या वतीने आम्ही उद्योजक रविकुमार तायडे सरांच्या मदतीनं नक्कीच पुढे यापेक्षा भवितव्य आणि भव्य असं काहीतरी करण्याचा वेगळा आमचा मानस आहे. धन्यवाद. आपण सर्व या ठिकाणी आलात, आमचं ऐकून घेतलं आणि आमचा आवाज तुम्ही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.